नमस्कार, स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत दही वडे. त्यासाठी मी उडदाची डाळ घेतली आणि ही स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि 6 तास भिजत ठेवली. अशा प्रकारे ही पूर्णपणे भिजलेली आहे. आता आपण ही चिरून घेऊ चाळणीमध्ये. याच्यामध्ये पाणी काहीच जाऊ नाही देऊ. अशा प्रकारे याच्यातलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊ. ही डाळ वाटताना 1-2 चमचे पाणी लागलं तर टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं, कारण की आपल्याला जास्त घट्ट व जास्त पातळ असं काही बनवायचं नाही आहे. त्यासाठी 1 ते 2च चमचे आपण पाणी याच्यामध्ये टाकून मिक्सरमधून वाटून घेऊ डाळ. अशा प्रकारे हे उडदाची डाळ सॉफ्ट बिलकुल काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता, जास्त घट्टही नाही आहे, जास्त पातळ पण नाही आहे. आता ही आपण भांड्यात काढू. याच्यामध्ये थोडंसं अजवाईन टाकू आपण. थोडीशी मिरचीचे काप. यामुळे काय होते, टेस्ट चांगली येते वड्यांना. आणि मीठ. हे 10 मिनिट छान फेटून घेऊ. त्यासाठी पाण्याचा हात घेऊ आपण आणि 10 मिनिट फेटून घेऊ. हातानंच फेटायचं हे, त्यामुळे याच्यामध्ये हवा जाते आणि हे छान हलकं होऊन जाते. आणि फेटताना एक लक्षात ठेवायचं की एकाच डायरेक्शननं फेटत न्यायचं. एकच साईज आपल्या हाताची असली पाहिजे फेटताना. हे आता मी 10 मिनिटाचंच फेटून घेते. अशा प्रकारे हे छान फेटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, एकदम असं हलकं झालेलं आहे. आणि आपले पूर्णपणे फेटलं व्यवस्थित की नाही हे पाहायचं. असं थोडंसं घ्यायचं आणि पाण्यात टाकायचं गोळा आहे. आणि तो तरंगला की समजायचं की परफेक्ट पीठ आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता पाण्याचा हात घ्यायचा आणि असं दही वडा काढायचा. आपल्याला लहान लागला तर लहान, मोठा लागला तर मोठा, आपल्याला ज्या आकाराचा, ज्या साईजचा पाहिजे त्या साईजचा आपण काढू शकतो. मीडियम आचेवर होऊ द्यायचं. जास्त मोठा गॅस करायचा नाही, कारण त्यामुळे काय होईल की वरून लाल होतील पण आतून कच्चेच राहतील. छान लाल कलर आलेला आहे, सोनेरी. आता हे आपण काढून घेऊ. हे पूर्ण तळून झालेले आहे. हे थोडेसे आपण थंड होऊ देऊ, तोपर्यंत दही फेटून घेऊ. हे घरी बनवलेले छान दही आहे आणि याच्यामध्ये आपण साखर घालू. हे चमच्यानंच असं फेटून घेऊ आपण. मिक्सरमध्ये फेटून घेतलं तर याचं पाणी होईल, त्यामुळे आपलं दही जास्त पाणी पतलं होईल. छान 5 मिनिटं छान फेटून घेते. आता पूर्ण आपलं
फिटून झालेलं आहे. हे भांड्यात आपण पाणी घेतलेलं आहे. हे पाणी जास्त थंड नाही आहे, साधारणच आहे. त्यामध्ये जिरे पावडर घातलं आणि मीठ घातलं आणि हे सगळे आपण ह्याच्यामध्ये 10 मिनिटासाठी ठेवून देऊ. 10 ते 15 मिनिटं हे पाण्यामध्ये पूर्ण ऑब्झर्व होतील, याच्यामधलं तेल पूर्ण कमी होईल. 20 मिनिटं झालेले आहे पाण्यात टाकून आपले वडे. आता हे बघा, तुम्ही जेव्हा काढले होते आपण तेलातून तेव्हा हे लहान होते आणि आता हे दुप्पट झाले. हे असे पिळून हलके आपल्या याचे सजवायसाठी ठेवायचे. असं पहा, आतून क्रंची झालेलं आहे, पूर्ण सॉफ्ट झालेलं आहे.